नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय 10च्या बातम्या. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र मेळावा झाला. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. पण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंनी वारंवार युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली, पण राज ठाकरे मात्र पत्ता उघड करायला तयार नव्हते. आता राज ठाकरेंनी मनसेच्या आजच्या मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आलेला आहे. मनसे कार्यकर्त्यांसमोर बोलताना राज ठाकरेंनी चक्क उद्धव ठाकरेंचा संदर्भ दिला. 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता, असा सवाल राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना केला. पण त्यांचा राजकीय संदेश मात्र महाराष्ट्रभर पोहोचला. असं असलं तरी राज ठाकरेंनी युतीबाबत मात्र कोणतंही घोषणा करणं टाळलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय हे अजून गुलदस्त्यातच आहे. तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले बघूया. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येतोय, तर तुम्ही मनसेतच एकमेकांविरुद्ध का भांडता? युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त कामाला लागा. मुंबई महापालिकेमध्ये आपलीच सत्ता येणार, हे टाळ्यांसाठी बोलत नाही. कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीला लागावं. महापालिका निवडणुकांसंबंधी योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील. जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या. मतदार याद्या तपासा, त्यावर विशेष काम करा. तर राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिलाय हे सांगितलंय बाळा नांदगावकरांनी. मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. येणार का अशी काही युती वगैरे काही जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याशी प्रोसेस असतील, काही बोलणं असतील, काही असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती. त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात ही मतलब आहे ना. जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही. दरम्यान कुणीही एकत्र आलं तरी विजय महायुतीचाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही. मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे. मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल. दरम्यान राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी नेमकी भूमिका घेतली आहे पाहूया. असं आहे की आता हा जर आणि तरचा प्रश्न आहे, पण पहिलं पाऊल त्यांनी एकत्रित येण्याचं घडलं तर उद्धव ठाकरे साहेब आमच्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागचं सरकार चालवलेलं. त्यामुळं ते या बाबतीत आम्हाला सुचवतील जे काही आवश्यक असेल ते, त्याचं आम्ही स्वागत करू. तर एकीकडे राज ठाकरे